तो आज काल आम्ही त्यांचं ऑपरेशन करून ज्या जखमा होत्या हातावर आणि मानेवरती आणि पाठीचं ऑपरेशन करून शार्प ऑब्जेक्ट काढलेला आहे। तो जो शार्प ऑब्जेक्ट होता थोरॅसिक स्पाइनमध्ये होता, तिथून 8 डेप्थमध्ये होता आणि आतच राहिलेला तो तुटलेला होता। शार्प ऑब्जेक्टचा समोरचा भाग तुटून स्पायनल कॉर्डमध्ये लॉज झालेला, स्पायनल कॉर्डच्या बाहेर लॉज झालेला आणि तिथे तो नर्व स्ट्रक्चरला टच होत होता, पण डॅमेज नव्हता। तिथलं जे फ्लुइड होतं पाणी, पाठीचं पाणी ज्याला आपण सेरिब्रो स्पायनल फ्लुइड होतं ते लीक होत होतं। ऑब्जेक्ट काढला आणि ते लिकेज होतं त्याला आम्ही सुचर करून रिपेअर केलेला आहे। त्यांच्या जखमा ज्या आज आहेत हे आजची अपडेट आहे की ते रिकव्हरी खूप छान प्रकारे करतायत, ते बोलतायत, त्यांना नॉर्मल डाएट चालू केलेला आहे, त्यांना मी चालवून पाहिलेलं आहे, ते चालतायत, कुठलेही पॅरालिसिस किंवा काही इंजुरी परमनंट डॅमेज नाही आहे आणि ही इज हॅपी। सो वी आर त्यांना आम्ही रूममध्ये शिफ्ट करतो। जेव्हा आले तुमच्याकडे त्यावेळेस काय परिस्थिती होती त्यांची, जी सिच्युएशन होती? सो ते चालत आले होते, ऑफकोर्स त्यांच्या पाठीमध्ये शार्प ऑब्जेक्ट लॉज होता तरी ते चालत आले होते, ते चालू शकत होते, ते रिक्षाने आले असं आम्हाला कळलेलं आहे। पण आत्ताची जी परिस्थिती आहे आम्ही खूप खुश आहे की ते चांगले रिकवर करतायत आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की ते लवकर डिस्चार्ज त्यांचा कधी डिस्चार्ज होईल? आता किती दिवसाचा बेड रेस्ट आहे? त्यांचा प्रोग्रेस बघून आम्ही डिसिजन घेणार आहे रोजच्या रोज। हे होते डॉक्टर नितीन डांगे, ज्यांनी सैफ अली खान यांच्यावरती उपचार केलेला आहे। सध्या त्यांची प्रकृती जी आहे ही स्थिर आहे। त्यांना आज ICU मधून हे बाहेर काढण्यात स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्यांच्यावर जे मणक्यामध्ये जो तुकडा, चाकूचा जो तुकडा अडकलेला होता तो सुद्धा यशस्वी काढलेला आहे आणि जो पाठीच्या मणक्यामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी झाला असल्यामुळं त्यांना बेड रेस्ट करण्यास सांगितली। आज त्यांना चालवण्यात सुद्धा आलेलं आहे, त्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद असल्याच्या भावना सुद्धा नितीन डांगे यांनी व्यक्त केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।